अध्याय 4. श्री गणेशाय नमः. स्वामी नामाचा जप करता चारी पुरुषार्थ येती हाता. स्वामी चरित्र गाता ऐकता पुनरावृत्ती चुकेल गता. अध्यायाच्या अंती अकलकोटी आले येते. नुरपळाय दर्शन देती स्वैच्छेने राहती तयापुरी. चोळाप्पाचा दृढ भाव घरी राहिले. स्वामी रावते तयांचे सुकृतपूर्व नित्य सेवा घडे त्या ते चोळाप्पाची सद्गुणी कांता. तीही केवल पतिव्रता सदोदित तिच्या चित्ता आनंद. स्वामी सेवेचा. स्वामी केवळ ईश्वरमूर्ती. देशोदेशी झाली का ती बहुत लोक दर्शना येती. कामना चित्ती धरून या कोणी संपत्ती कारणे कोणी मागते संताने व्हावे म्हणून या लग्न येती दूरदेशाहुनी. शरीर भोग कष्टले संसार तापी तप्त झाले. मायामय पसारे ते फसले ऐसे आले किती एक. भक्त अंतरी जे जे इच्छिती ते ते येती पूर्वी ती दृढ चरणी तयांची भक्ती. त्यासी होती कल्पतरू जे का निंदक कुटील तया शास्त्रे केवळ नासिका प्रति तत्काळ योग्य शासन करता. ती कोण दोने संन्याशी आले अक्कलकोटाशी हसून या म्हणती जनाची या ढोंगी याच्या नादी लागला. हा स्वामी नवे ढोंगी जो नाना भोगभोगी साधू लक्षण याच्या अंगी कोणते हो सदसे ऐसे तयांनी या निंदिले. समर्थांनी अंतर जाणिले तेव्हा ते भेटीसे आले तेव्हा गेले नवल एक एका भक्त यांच्या घरी पातळी समर्थांची अस्वारी. दोघे होते अविचारी होते बरोबरी संन्याशी. तेथे या तिन्ही मूर्त्या बैसविल्या भक्ते पाठावरती. श्री स्वामी आपुले चित्ती चमत्कार म्हणती करू आता. दर्शन इच्छू जन असंख्यात पातले तेथे क्षणार्धात. समाज दाटला बहुत एकचे गर्दी जाहली. दर्शन घेऊन या चरणांचे मंगल नाम गर्जती वाचे. हेतू पुरवावे म्हणीचे म्हणून या विनवती. कोणी द्रव पुढे ठेवीती कोणी फळे समर्पती. नाना वस्तू अर्पण करीती नाही मिती दयांची. कोणी नवसाते करीती कोणी आणून या देती. कोणी काही संकल्प करती चरण पूजती आनंदी. या संन्यासी कौतुक पाहती मना माझे आश्चर्य करती. एकत शनैक तटस्थ होती वैर भाव विसरून या स्वामी पुढे. जे जे पदार्थ पडले होते असंख्यात ते निज असते. स्वामी संन्याशा पुढे लोटती मोठी जनाची गर्दी. तो घेऊन या सेवेकरी संन्याशा पुढल्या नानापरी वस्तू घेऊन लागले. समर्थांनी त्या दिवशी स्पर्शन केला अनदोकाचे सूर्य राता स्थळाशी तेथून जाहले. दोघे संन्याशी त्या दिवशी राहिले केवळ उपवाशी. रात्र होता तयाशी अन्नदोक वर्ज असे ते पाहतले करू छेडना. त्याशी झाली विटंबना. दंडावया कुस्तीचं अवतरले अतिवर्य येते. श्री स्वामी चरित सारामृत नाना प्रकृतम कथा समंत सदा प्रसूत प्रेमळ भक्त. चतुर्थोध्याय गोडा. श्री स्वामी राजार्पणमस्तु. श्री रस्तुम शुभम भवतु. अध्याय 5. श्री गणेशाय नमः. भवकानन वैश्वानन अज्ञानतमा छेदका भास्करा पूर्ण साक्षी परात्परा भक्ता खऱ्या सध्या तू अक्कलकोटी नगरात एक तपपर्यंत स्वामी राजा वास करता. भक्त बहुत जाहले वार्ता पसरली बहु चौकडे. कोणाशी पडता साकडे धाव घेती स्वामीकडे. राजे रजवाडे थोर थोर तेव्हा किती एक नृपती. स्वामी दर्शन येऊ इच्छिती आणि आपल्या नगराप्रती आणू म्हणती तयांशी या बडोद्या माझी त्या अवसरी म्हणला रावराज अधिकारी. एकदा तयांची अंतरी विचार ऐसा पातला दिवाणा आणि सरदार मानकरी त्याची थोर थोर बैसली असता. समग्र बोले नृपवर तयाप्रती. कोणी जाऊन या अक्कलकोटाशी जाऊन येथे आणील स्वामीशी. तरी आम्ही तयाशी इनामदेव बहुत कार्य जाणून कठीण. कोणी न बोलती वचन कोणा एका लागून गोष्ट मान्य करावी ना. तेव्हा तात्यासाहेब सरदार होता योग्य आणि चतुर. तो बोलला झाला उत्तर नुप लागे परी येसी. आपली जरी इच्छा येसी स्वामी ते आणावे वटपुरीशी. तरी मी आणील तयांशी निश्चय मानशी असू द्या. ऐसे ऐकून या उत्तर संतोषला. तर नृपवर त्याची सबाई समग्र आनंदित झाली. नृपतीसह सकळजणी त्यापरी तात्यांशी सन्माने गौरवणी मधुर वचने यशस्वी हो म्हणती तया. तात्यासाहेब निघाले सत्वर अक्कलकोटी आले. नगर पाहुनिया संतोषले जे केवळ वैकुंठ पाहुनिया. स्वामीची दिव्यमूर्ती आनंदित झाले चित्त. तेथील जनांची पाहुणी भक्ती धन्य म्हणती तयांची. अक्कलकोटी नृपती स्वामीचरणी त्याची भक्ती राजघराण्यातली होती त्याही करती स्वामी सेवा. ऐसे पाहुनिया तात्याशी विचार पडला मानशी. या नगरातून या स्वामीशी कैशी नेऊ आपण. प्रयत्नार्थी परमेश्वर प्रयत्न कार्य होई सत्वर लढवणी युक्ती थोर कार्य आपण साधावे करून. या नाना पक्वाने करती ब्राह्मण भोजने दिली बहुसाळदाने. याचक धने तृप्त केले स्वामीच्या पूजेप्रती नाना द्रव्य समर्पिती. ज्यांनी सेवेकरी संतुष्ट होती ऐसे करती सर्वदा ऐशी. आणि काही न झाले गेले की तितुके व्यर्थ गेले. तात्या मनी खिन्न झाले. विचार पडला तयाशी मग लढवली युक्ती एकांती गाठून. या चोळाप्पा प्रती तया लागी विनंती करती. बुद्धिवाद सांगती त्या जरी तुम्ही समर्थांशी घेऊन याला बडोद्याशी. मग मल्हारराव आदरेशी इनाम देतील तुम्हा ते द्रव्य न सर्व विषया. चोळाप्पाशी लागले अशा त्याचा अंतरी भरोसा. जहागीराचा ओसाला चोळाप्पाने कर जोडून विनंती केली. मधुरवचनी कृपाळ होऊन समर्थांनी बडोद्याशी चलावे. त्याने माझे कल्याण मिळेल मला बहुत धन. आपला योग्य सन्मान तेथे जाता होईल. ऐसे ऐकून या वचन समर्थाने असे करून उत्तर चोळाप्पा लागून काय दिले सत्वर राव मल्हारांप्रती त्यांच्या अंतरी नाही भक्ती. मग आम्ही बडोद्याप्रती काय म्हणून चलावे. इति श्री स्वामी चरित सारामृत नाना प्रकृतम कथा समंत सदा ऐकून भावक वक्ता. पंचम अध्याय गोढा. श्री स्वरस्तु शुभम भवतु. अध्याय 6. श्री गणेशाय नमः. धरून या 7 अक्षर पंडित लिहित तैसे स्वामी चरित साराम स्वामी समर्थ वदयती. मागील अध्यायाच्या अंती चोळाप्पा विनवी स्वामी प्रती कृपा करून माझ्यावरती बडोद्याशी चलावे. भाषण ऐसे ऐकून या
समर्थी बोलती हसून या मल्ला लावाच्या म्हणे आम्हाविषयी भाव नसे म्हणून या त्यांच्या नगरात आम्ही जाणे नव्हे उचित. अक्कलकोटी नगरात आम्हा राहणे आवडले ऐसा यत्न व्यर्थ केला. तात्यामुळे चिंतावला आपण आलो त्या कार्याला तीन जाय सिद्धीसी परी पहावा यत्न करूनी ऐसा विचार केला म्हणे. मग काय केले तात्यांनी अनुष्ठान आरंभिले. भक्ती नाही अंतरी दांभिक साधना ते करीत आणि ते स्वामी नरहरी प्रसन्न कैसे होतील. मग तात्यांनी काय केले सप्ताशी ब्रह्मांड बेसले गुरुक्षेत्र आरंभिले. व्हावे अशी स्वामी कृपा परित याच्या वाड्यात कधी न गेले समर्थ. तात्या झाला व्यग्रचित्त काही उपाय सूचना आता जाऊन बुद्ध्याशी काय करावे काय सांगावे राज्याशी आणि सकळ जनाशी तोंड कसे दाखवावे असे उपाय करून न होती स्वामीचं प्रसन्न. आता एक युक्ती योजना न्यावी पळून यतिशी असो कोणी एके दिवशी साधून अयोग्य समयाशी मेन्यात घालून स्वामीशी तात्यासाहेब निघाले. कडप्पा गावचा मार्ग धरला. अर्धमार्गी मेना अंतरसाक्षी समर्थाला गोड विदित जाहली. मेन्यातून उतरले मागोती अक्कलकोटी आले. ऐसे बहुत वेळ लागलडे हाही उपाय कुंटला. मग पुढे राजवाड्यात जाऊन या पाहिले राहिले समर्थ. तेव्हा उपाय कुंटात टेकिले हात तात्यांनी. मग अपयाच्यात येऊन विरुद्धशी आले परतोनी समर्थ कृपा भक्ता वाचून अन्य उपाय न होय परी मल्हार रावण उठशी प्रयत्न आरंभित पडती. सर्वत्र अशी विचारिती कोण जातो स्वामीकडे. तेव्हा मराठा उमराव यशवंत त्याचे नाव अनुपकार्याशी करून हवा आपण पुढे जाहला तो येऊन या अक्कलकोटी. घेतली समर्थांचे भेटी वस्त्रे अलंकार सुवर्ण ताटी स्वामी पुढे ठेवीत. ती पाहून या समर्थाला तेव्हा अनिवार्य क्रोध आला. यशवंत पाहून या डोळा काय तेव्हा बोलिले अरे बेडी आणून सतोरी ठोका याच्या चरणी ऐसे त्रिवार मोठ्याने समर्थ क्रोधे बोलले. क्रोध मुद्रा पाहून या यशवंतराव भ्याला म्हणे पळाले तोंडचे पाणी लटापटा कापू लागला. मग थोड्याच दिवशी आज्ञा आले यशवंताशी सत्वरे यावे पडदाशी येथील कार्याशी सोडून या साहेबाविषयी प्रयोग केला. मला लावळे आळ आला त्या कृत्या माझी यशवंताला गुन्हेगार लेखिले. हातीपायी बेडी पडली. स्वामी वचने प्रती आली. अकटित लीला दाविली ख्याती झाली सर्वत्र. इति श्री स्वामी चरित सारामृते नाना प्रकृतम कथा समंत सदा भक्त परिसुत षोडशोध्याय गुढा. इति श्री स्वामी चरित्र सारामृते षोडशोध्याय समाप्त. शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ.